रयतेचे राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. सह्याद्रीच्या कड्याकपऱ्यांनाही पाझर फुटेल, डोंगर माथ्यांनाही घाम फुटेल, झाडेही शहारतील आणि उंच नभालाही ज्या पुढे झुकावे लागेल असा रयतेचा राजा म्हणजे शिव छत्रपती. 19 फेब्रुवारी हा सोन्याचा दिवस. अशा मंगलमय दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला आणि तो सिंह म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजीराजे भोसले होय. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या केवळ 15व्या वर्षी आपल्या मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यांनी तोरणा, सिंहगड, कोंढाणासारखे बळकट किल्ले मिळवले. मुघलांना सळोगी पळो सोडले होते. छत्रपती शिवाजी महाराज जनतेचे राजा होते. त्यांनी सर्वांना समान न्याय दिला, स्त्रियांचा आदर केला, गोरगरीब जनतेला सुखी केले. असा दिनदुबळ्यांचा कैवारी जनतेचा राजा 3 एप्रिल 1680 रोजी काळ्याच्या पडद्याआड गेला. जाता जाता एवढेच बोले, राजे असंख्य झाले आजवर या जगती, पण शोभा समान मात्र कोणी न झाला. राजे असंख्य झाले आजवर या जगती, पण शोभा समान मात्र कोणी न झाला. गर्व ज्यांचा असे या महाराष्ट्राला, एक चितो राजा शोभा होऊन गेला, एक चितो राजा शोभा होऊन गेला.